फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ एमपीएससी गुरु ऐकताय ना? रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते. चला तर मग मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे. तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेड मिळेल. मित्रांनो, आज आहे 5 मार्च. आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो. चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. 1931 साली दुसऱ्या गोलमेज परिषदेपूर्वी गांधी आयर्विन करार झाला. महात्मा गांधीजींनी उभारलेल्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीनंतर गांधी आणि आयर्विन यांच्यामध्ये हा करार झाला होता. 1966 मध्ये शिवाजी महाराजांनी राजगडावरून आग्र्यास प्रयाण केले. 2000 साली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कर्नाटकातील कैगा अणुवीज आजच्याच दिवशी 1966 मध्ये म्हैसूरचे माजी संस्थानिक जयचाम राजेंद्र वडियार यांचा बँगलोर येथील राजवाडा व त्या सभोवतालची जागा राज्य सरकारच्या ताब्यात घेण्याची परवानगी देणारे विधेयक कर्नाटक विधानसभेत संमत करण्यात आले. 1997 मध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या सप्तशताब्दीच्या सांगतेनिमित्त राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते ज्ञानेश्वरांची प्रतिमा असणाऱ्या टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. 1933 मध्ये भयानक मंदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी बंद केल्या होत्या व आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली होती. 1998 मध्ये नेहमीच्या अस्त्रांबरोबरच कमी पल्ल्याची विमानभेदी क्षेपणास्त्रे सोडू शकणाऱ्या रशियाकडून घेतलेल्या सिंधू रक्षक या पाणबुडीचे मुंबई येथे आगमन झाले. 1558 मध्ये फ्रान्सिस्को फर्नांडिस याने धूम्रपानासाठी सर्वप्रथम तंबाखूचा वापर केला. 1552 मध्ये भूगोलतज्ञ, गणित आणि नकाशाशास्त्राचे जनक जेरार्डस मर्केटर यांचा जन्म झाला. 1916 मध्ये बिजू पटनायक यांचा जन्म झाला. आज त्यांची जयंती आहे. ते ओरिसाचे मुख्यमंत्री, केंद्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री होते. त्यांचा मृत्यू 17 एप्रिल 1997 रोजी झाला. 1898 मध्ये चाऊ एन लाय यांचा जन्म झाला. ते चीनचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचा मृत्यू 8 जानेवारी 1976 मध्ये झाला. 1913 मध्ये गंगूबाई हनगळ यांचा जन्म झाला. त्या किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका होत्या. त्यांचा मृत्यू 21 जुलै 2009 रोजी झाला. 1968 मध्ये मराठीचे संशोधक नारायण गोविंद चाफेकर यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. 1908 मध्ये सर रेक्स हॅरिसन यांचा जन्म झाला. ते ब्रिटिश आणि अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलिवूड चित्रपटातील अभिनेते होते. त्यांचा मृत्यू 2 जून 1990 रोजी झाला. 1539 मध्ये नुनो दा कन्हा यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. ते भारतातील पोर्तुगीज गव्हर्नर होते. 1851 मध्ये जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण GSI ही भारताची वैज्ञानिक एजन्सी आहे, ज्याची स्थापना 1851 मध्ये केली गेली. भारत सरकार खान मंत्रालय संस्था आहे. जगातील अशा सर्वात प्राचीन संस्थांपैकी ही एक संस्था आहे आणि सर्वेक्षणातील भारतीय सर्वेक्षणानंतर 1767 मध्ये स्थापन झालेल्या भारतातील सर्वात जुना सर्वेक्षण भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि अभ्यास करण्यासाठी या संस्थेचा उपयोग केला गेला. भारत आणि सरकार उद्योग आणि सर्वसामान्यांना मूलभूत पृथ्वी विज्ञान माहिती पुरवणारा तसेच स्टील, कोळसा, धातू, सिमेंट, ऊर्जा उद्योग आणि आंतरराष्ट्रीय भौगोलिक वैज्ञानिक मंचामध्ये अधिकृतरित्या सहभागी म्हणून ही संस्था कार्य करते. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.